नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही तुमचं फार्मर आय डी काढायचं असेल तर तुम्ही अप्लाय केलेला आहे ॲग्रीस्टॅकवरून. पण तुमचा आय डी जनरेट झाला आहे किंवा नाही हे माहीत नसेल किंवा रिजेक्ट झालं आहे किंवा अप्रूव्ह झाले आहे, हे सुद्धा स्टेटस तुम्हाला माहीत नाही आहे किंवा जर तुम्हाला तुमचं फार्मर आय डी नंबर माहीत नाही आणि ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर Googleवरती यायचं आहे तुम्हाला. Googleवरती आल्यानंतर फार्मर आय डी असं सर्च करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर एक नंबरलाच तुमच्यासमोर अशी वेबसाईट येणार आहे. ही वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येणार आहे. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता 2 नंबरला जो ऑप्शन आहे, चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे. 2026 मध्ये मी सांगतो जानेवारीमध्ये तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आयडी नंबर तुमचा फार्मर आयडी. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत असं ऑप्शन येणार आहे. 3 ऑप्शन आहेत त्याच्याद्वारे तुम्हाला 3 आयडीच्या द्वारे तुम्हाला फार्मर आयडीसाठी लॉग इन करता येणार आहे किंवा जाणून घेता येणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम आहे सोपा ऑप्शन आहे आधार नंबर. दुसरं एनरोलमेंट आयडी म्हणजे जो फॉर्म भरता तुम्ही फार्मर आयडीसाठी, तर तिथे एक रेफरन्स नंबर तयार झालेला असतो, तो आयडी असतो, त्याला एनरोलमेंट आयडी म्हणतात. आणि तिसरं फार्मर आयडी. जर तुम्हाला फार्मर आयडी माहीतच असेल तर फार्मर आयडीने सुद्धा तुम्ही इथं तुमचा फार्मर आयडी क्रमांक डाउनलोड करू शकता. तर आता आपल्याकडे दोन्हीही नाहीत, दुसरे ऑप्शन आणि तिसरं ऑप्शन माहीत नाही, फक्त आपल्याकडे आधार नंबर आहे. तर आधार नंबरच्या सहाय्याने कसं करायचं आपल्याला डाउनलोड हे बघूया. आधारचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला इथं आधार नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर चेक हा ऑप्शन तुमच्या समोर इनेबल झालेला आहे. चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. चेक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, जे आता समोर दिसत आहे. कारण तुमचा आता आधार नंबरने तुमचं फार्मर आयडी निघालेलं आहे. कुठला आयडी आहे हे पाहू शकता. त्यासोबतच तुमचा आयडी नंबर इथं फार्मर आयडीच्या नावाखाली तुमचा आयडी नंबर आहे, तो सुद्धा तुम्ही इथून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही हा नंबर नोट डाऊन करून घेऊ शकता. हा आयडी नंबर असतो फार्मर आयडीच्या खाली जो नंबर दिलेला असतो. जवळपास हा आयडी नंबर घेतल्यानंतर 11 नंबरचा हा आयडी नंबर असतो. त्यानंतर तुमचा आयडी नंबर कधी जनरेट झालेला आहे, तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे, तुमचं अप्रुव्हल स्टेटस इथे दिसणार आहे. इथं अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला फार्मर आयडी दिसेल पुढे नंबर तुमचं. जर इथं रिजेक्ट झालेला असेल तर तुमचा आयडी नंबर इथे दिसणार नाही किंवा पेंडिंग असलं तरी तुम्हाला इथं आयडी नंबर दिसणार नाहीये. तर अशा प्रकारे तुम्हाला घरबसल्या अगदी 2 मिनिटात तुमच्या आधार नंबरनी तुमचं फार्मर आयडी क्रमांक काढता येणार आहे, कुठेही न जाता ते सुद्धा. आणि जर तुमचा आयडी नंबर पेंडिंगमध्ये दाखवत असेल तर गाव पातळीवर तुम्ही तलाठी किंवा तालुका पातळीवर तुम्ही तहसीलदारांशी संपर्क साधू शकता, जर पेंडिंग दाखवत असेल तर भरपूर दिवसापासून. आणि तिसरं, जर रिजेक्ट झालं तरी तुम्ही यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि जर तुमचं ऑलरेडी अप्रूव्ड झालेलं असेल तर कुठेही जायची गरज नाही, फक्त तुम्हाला मोबाईलवरून हा आयडी नंबर डाउनलोड करायचा आहे. आणि आयडी नंबर फार्मर आयडी असेल तरच तुम्हाला आता शेताच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे, एवढं लक्षात घ्या. आयडी नंबर शिवाय काहीही भेटणार नाही, लोन भेटणार नाही, केसीसी भेटणार नाही, महाडीबीटीच्या ज्या योजना आहेत त्या भेटणार नाहीत. शेतीच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांना तुम्ही लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी कंपल्सरी लागणार आहे. तर हा आयडी नंबर तुम्हाला मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन कायमचं करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये. तर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटात स्वतःच्या मोबाईलवरून तुम्हाला फार्मर आयडी काढता येणार आहे नवीन पद्धतीनं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.